So hi everyone, welcome to Engineering Admission Series. रिसेंटली MST CET 2026च्या PCM ग्रुपची फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की ही रिलीज झाली आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची आन्सर की चेक केली असेल आणि तुम्ही तुमचे मार्कसुद्धा काउंट केले असतील. सगळ्यात पहिले मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क मिळालेत, तुमची एक्झामची डेट काय होती आणि कोणती शिफ्ट होती आणि तुम्हाला किती मार्क मिळालेत हे मला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण हे बघू शकू की कुठल्या शिफ्टमध्ये कोण हायेस्ट स्कोरर आहे आपल्याला कॉमेंट सेक्शनवरनं समजेल. तर त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ खाली कॉमेंट करायचं आहे. आता ह्या इकडे जेव्हा तुमची आन्सर की रिलीज झाली तेव्हा भरपूर मुलांचे मला कॉल्स आले, भरपूर मुलांचे मला व्हॉट्सअपवर मेसेजेस आले की दादा मला सीडच्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळालेत, लिटरली खूप कमी मार्क मिळालेत. आणि भरपूर मुलं अशी होती ज्यांना बिलो 100 मार्क मिळालेत. म्हणजे काही मुलं आहेत ज्यांना 50 मार्क्स मिळालेत, काही मुलांना 16 मार्क्स मिळालेत, काही मुलांना 70 मार्क्स मिळालेत. काही मुलं अशी पण आहेत ज्यांना बिलो 50 मार्क्स मिळालेत, म्हणजे 50पेक्षा कमी मार्क मिळालेत. आणि आता ती मुलं खूप टेन्शनमध्ये आहेत. इव्हन तो त्यांचे पॅरेंट्ससुद्धा टेन्शनमध्ये आहेत की आता आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, आपल्याला जी ब्रांच पाहिजे ती ब्रांच आपल्याला मिळेल का. मी बघतोय की आत्ता जेवढी पण मुलं मला कॉन्टॅक्ट करतात प्रत्येकाची डिमांड हीच आहे की दादा मला CS, IT, AIML, AIDS, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे जे टेक ब्रांचेस आहेत ह्या ब्रांचेसमध्ये मला ॲडमिशन मिळेल का. सगळ्यात पहिले एक मी तुमचं डाऊट क्लिअर करतो की ह्या इकडे तुम्हाला कितीही मार्क असतील तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. येस, तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. इवन दो इकडे जरी तुम्हाला 1 मार्क असेल, फक्त 1 मार्क जरी मिळाला असेल ना तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. कारण की आपल्या महाराष्ट्रामधले एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथे तुमचे सीट्स व्हॅकंट राहतात. लिटरली 0% पण मुलांना ॲडमिशन्स मिळतात. बट ह्या इकडे एक आता चॅलेंज आहे, कारण की तुम्हाला कमी मार्क मिळालेत त्याच्यामुळे इकडे आपल्याला थोडं स्ट्रगल करावं लागेल चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी, तुमची जी ड्रीम ब्रांच आहे ती मिळवण्यासाठी. आता ती ब्रांच तुम्हाला कशी मिळवायची आहे, तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन मिळवता येईल, तर त्यासाठी मी तुम्हाला काही मेथड सांगणार. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला काय मेथड माहिती आहे की तुमचे ॲडमिशनचे मोड्स काय काय आहेत, कुठल्या प्रकारे आपण ॲडमिशन्स घेऊ शकतो. सगळ्यात पहिले कॅपराऊंड, जे तुम्ही आधीपासून ऐकत आलं असेल, मी पण तुम्हाला हे एक्सप्लेन करतो आहे की कॅपराऊंड ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असतं. बट कॅपराऊंडच्या व्यतिरिक्त पण अजून काही काही मेथड्स आहेत, जसे की नॉन कॅप प्रोसेस. नॉन कॅप प्रोसेसमध्ये भरपूर मुलांचं लक लागतं. ही नॉन कॅप प्रोसेस कॅपराऊंड प्रोसेस झाल्यानंतर सुरू होते आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की काही मुलं अशी पण असतात ज्यांना लिटरली 70% असतात तरी पण त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. म्हणजे नॉन कॅप प्रोसेसमध्ये असे कॉलेजेसचे कट ऑफ ड्रॉप होतात जेवढे कॅपराऊंडमध्ये पण ड्रॉप नसतील झाले. तर त्याच्यामुळे तुम्हाला नॉन कॅपराऊंड ही एक प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर ILS राऊंड एक आहे. आता ILS राऊंड नक्की काय आहे हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे तिन्ही मेथड मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. स्टार्ट करूया आपण कॅपराऊंड प्रोसेसपासून. आता कॅपराऊंड प्रोसेस ही सगळ्यात पहिले तुम्हाला करावी लागते. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॅपराऊंड प्रोसेस करावीच लागते. आणि आता तुमचे 4 कॅपराऊंड कंडक्ट व्हायला सुरुवात झाली आहे. 2024पर्यंत फक्त 3च कॅपराऊंड कंडक्ट व्हायचे, बट 2025 पासून 4 कॅपराऊंड कंडक्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता जर तुम्हाला कमी मार्क मिळाले असतील तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की आता हे सगळे 4ही कॅपराऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. कॅपराऊंड 1मध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराऊंड 2मध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 हे 4ही कॅपराऊंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे. बिकॉज हे जे 4 कॅपराऊंड होतात ना हे आपल्यासाठी बेनिफिट आहे, हे आपल्यासाठी काही नुकसान नाही आहे. 4 कॅपराऊंड होतं, आपण 4ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतोय, हे आपल्यासाठी बेनिफिट आहे. कारण की प्रत्येक कॅपराऊंडमध्ये थोडाफार कट ऑफ ड्रॉप होत असतो. कॅपराऊंड 1 नंतर कॅपराऊंड 2मध्ये कट ऑफ ड्रॉप होतो, कॅपराऊंड 3मध्ये कट ऑफ ड्रॉप होतो आणि कॅपराऊंड 4मध्ये पण कट ऑफ ड्रॉप होत असतो. म्हणजे ह्याच्यामुळे तुमचे कॉलेजेस अपग्रेड व्हायचे चान्सेस वाढतात. जे तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालेलं असेल त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज कॅपराऊंड 4पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4पर्यंत तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. बट या इकडे कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करताना आपल्याला मिस्टेक नाही करायची. कारण की काय मुलांचं काय होतं ना की कॅपराऊंड 1मध्ये ते पार्टिसिपेट करतात, त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा नंबर लागतो. बट कॅपराऊंड 2मध्ये जे जेव्हा जातात ते स्ट्रॅटेजीने कॉलेज लिस्ट अपलोडच नाही करत. ते कशी पण कॉलेज लिस्ट अपलोड करतात आणि त्याच्यानंतर कॅपराऊंड 2मध्ये त्यांना कॅपराऊंड 1पेक्षा खराब कॉलेज मिळतं. तर असं तुम्हाला नाही करायचं आहे. आपण 4ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतोय का, आपल्याला फायदा होण्यासाठी, आपलं कॉलेज अपग्रेड होण्यासाठी, आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी. तर त्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजिकली प्रॉपर कॉलेजची लिस्ट बनवणं गरजेचं आहे. कारण की कॅपराऊंडमध्ये जर तुम्ही कॉलेजची लिस्ट प्रॉपर नाही बनवलीत तर तुम्ही प्रत्येक कॅपराऊंडमध्ये 4ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करून काही फायदा होणार नाही, तुम्हाला खराबच कॉलेज अलॉट होणार. आता ही बेस्ट कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉपर कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे.
आणि त्यासोबत तुम्हाला प्रॉपर ब्रांचची प्रेफरन्स द्यायची. आता तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजेसची तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची. म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज, दुसरं कॉलेज, तिसरं कॉलेज, अशी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट एक तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. बघा, मिनिमम तुम्ही कॉलेज लिस्ट जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये एक ऑप्शन फॉर्म स्टेप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते आणि ही ऑप्शन फॉर्म फिलिंगची स्टेप तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी ओपन होते. आता ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही मिनिमम एक कॉलेज टाकू शकता आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही 300 कॉलेजेस टाकू शकता. मॅक्स टू मॅक्स 300 कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कितीही कॉलेज टाकायचे आहेत हे तुमच्यावर आहे, बट बेस्ट कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला बनवून टाकायची आहे. प्रेफरन्सेस तुम्हाला नीट सिलेक्ट करायचे आहेत, उलटे सुलटे करून चालणार नाहीत. कारण की जरी तुम्हाला चांगले पर्सेंटेज असतील आणि जर तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये काही पण मिस्टेक केली तर तुम्हाला एका खराब कॉलेजमध्ये, एका लोअर कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकतं. तर त्याच्यामुळे प्रेफरन्सेस नीट सेट करायचे आहेत, ॲज वेल एज कॅपराऊंडचे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता बघा, कॅपराऊंडचे रूल्स लास्ट इयरपासून CETCनी अपडेट केलेले आहेत. काही नवीन रूल्स CETCनी इम्प्लिमेंट केले आहेत, जसे की 136 रूल. आता हा 136 रूल सिम्पल आहे, एवढा काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, बट तरी मी ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. कारण की जर मी हे सगळं आत्ताच एक्सप्लेन करायला गेलो तर तुम्ही खूप कॉम्प्लेक्स होईल तुमच्यासाठी. तुम्ही ऑलरेडी टेन्शनमध्ये आहात आणि हे जर अजून मी डिटेलमध्ये सांगायला गेलो तर तुमचं टेन्शन अजून वाढत जाईल. तर त्याच्यामुळे मला हे काही कॉम्प्लेक्स नाही करायचं आहे, मला तुमचं टेन्शन कमी करायचं आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. काही टेन्शन घेऊ नका, सिम्पल आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सिम्पल वेमध्ये तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत जाईन. आता नेक्स्ट आहे ब्रांच वर्सेस कॉलेज. आता तुम्हाला कमी मार्क मिळाले तर त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार. एकतर तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागणार किंवा तुम्हाला एक कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागणार. आता आपल्या इथे कॉलेजेसमध्ये मल्टिपल ब्रांचेस आहेत. जर आपण टेक ब्रांचेस बघितलं तर इथे सगळे टेक ब्रांचेस मी दिलेले आहेत. जर आपण नॉन टेक ब्रांचेस बघितले तर हे सगळे आपण नॉन टेक ह्या इथे ब्रांचेस दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमचं कुठल्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे हे पहिले तुम्हाला एक्सप्लोअर करायला पाहिजे. हे पहिले तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला फ्युचर कुठल्या ब्रांचमध्ये करायचं आहे. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फ्युचर करायचं असेल देन यू शुड गो फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कारण की जर तुम्हाला मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही सगळे इंडस्ट्री पूर्ण सगळं जग टेकमध्ये चाललं आहे म्हणून तुम्ही टेकमध्ये गेलात तर तुम्हाला अजिबात टेकमध्ये इंटरेस्ट नाही लागणार. बट जर तुम्हाला टेकमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही नॉन टेकमध्ये जाऊ नका. मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की जिथे तुमचा इंटरेस्ट आहे ती ब्रांच तुमची चूज करा. कारण की तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला पुढचा इंजिनिअरिंगचा सिलेबस असणार आहे. इंजिनिअरिंगचा सिलेबस काय छोटा मोठा नाही आहे, व्हास्ट सिलेबस आहे. तिकडे तुम्हाला प्रोजेक्ट्स वगैरे करावे लागतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जी ब्रांच चूज कराल ती तुमचा फ्युचर डिसाईड करेल. तर त्याच्यामुळे आत्तापासूनच सगळ्या ब्रांचेसवर तुम्ही रिसर्च करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची की कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं आहे. कारण की जर तुम्हाला टेक ब्रांचमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो की ह्या टेक ब्रांचेसची डिमांड आता खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे ह्या प्रत्येक ब्रांचची कट ऑफ, जे पण तुम्ही रेप्युटेड कॉलेजचा कट ऑफ बघितला तर ह्या प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू नॉन टेक ब्रांचेस. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉलेजला प्रायोरिटी द्यायची असेल तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी ब्रांचला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आता मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन की कॉलेज आणि ब्रांच हे कसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, नक्की कुठल्या कॉलेजसाठी कुठली ब्रांच तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं क्लिअर करणार आहे. तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्ही असं खूप डाऊटफुल असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल की यार कॉलेज लिस्ट कशी बनवायची, ऑलरेडी कमी मार्क आहेत तर आपल्याला कसं काय आपल्याला पुढे करता येईल, तर त्यासाठी ना तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. इथे तुम्हाला आम्ही स्वतःहून एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. इथे मी तुम्हाला सगळे फीचर्स दिलेले आहेत. तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग, तुमची जी पण कॅटेगरी असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुमच्याकडे एक बेस्ट कॉलेजची लिस्ट तयार करून देऊ. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्या रिजनमध्ये कॉलेज पाहिजे तर त्या रिजन वाईज पण आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला मुंबई, पुणे, ठाणे किंवा नागपूर, नाशिक ह्या रिजनमध्ये कॉलेजेस पाहिजे असतील तर त्या रिजन वाईज आम्ही कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. आणि ह्याच्यामध्ये आपले 1-on-1 मेंटरशिप होणार आहे. म्हणजे आपले 1-on-1 सेशन्स होतील ज्याच्यामध्ये आम्ही तुमचा इंटरेस्ट जाणून घेऊ की तुम्हाला नक्की काय इंटरेस्ट आहे, तुमचा फ्युचर गोल काय आहे आणि त्याच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग, तुमचे इंटरेस्ट तुमच्या फ्युचर गोल्सच्या अकॉर्डिंग आम्ही तुमच्याकडे एक बेस्ट कॉलेजची लिस्ट डिझाईन करू. त्याच्यामध्ये ब्रांचेस वगैरे जे पण तुमची रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही तुम्हाला बनवून देऊ. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सपोर्ट करणार आहोत. कॅपराऊंड 4 पर्यंत ॲज वेल एज स्पॉट राऊंड, ILS राऊंडचं पण आम्ही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. ह्याच्यामध्ये अनलिमिटेड व्हॉट्सॲप सपोर्ट, कॉल सपोर्ट असेल. तुम्ही पाहिजे तेव्हा मला किंवा तुमच्या पर्सनल मेंटरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तर हे काही फीचर्स आहेत, अजून भरपूर फीचर्स आहेत. हे तुम्ही 1 by 1 ह्या इथे रेड करू शकता. आता जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण इन्क्वायरी करायची असेल तर वरती मी तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर प्रोव्हाइड केला आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग. किंवा जर तुम्ही फार्मसीसाठी बघत असाल
तर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग, तर त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेन. आता ही पर्सनल काउन्सिलिंगची बॅच अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे, तर त्याच्यामुळे 1499 ही आता अर्ली बर्ड ऑफरची प्राईज आहे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. हे झालं आपल्या पर्सनल काउन्सिलिंगबद्दल. आता ह्याच्यामध्ये एनरोल कसं करायचं आहे, आपलं इझी कॉलेज ॲप आहे, तर हा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. इझी कॉलेज ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला जस्ट लॉग इन करायचं आहे स्टुडंट डिटेल्स एंटर करून. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला इंजिनिअरिंग बॅच दिलेली असेल, त्यावर क्लिक करून ते तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला 24 अवर्समध्ये आपल्या एक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथून तुमची पर्सनल काउन्सिलिंगची प्रोसेस ही तुमची स्टार्ट होईल. तर हे सगळे सिंपल स्टेप्स आहेत, हे तुम्ही फॉलो करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता नेक्स्ट आहे ते आहे सीट रिझर्वेशन. आता सीट रिझर्वेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचा पण तुम्ही बेनिफिट ह्या इथे घेतला पाहिजे, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे कोटाज आहेत ज्याच्यामधनं जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल असतील, कमी मार्क मिळाले असतील, तरी पण तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. त्याच्यामधलं पहिलं आहे तुमचे कॅटेगरी बेनिफिट्स. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे कॅटेगरीज आहेत, जसे की SC ST हे सगळे कॅटेगरीज आहेत आणि ह्याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतात. इथे मी तुम्हाला पर्सेंटाइल वाईज सीट दिलेले आहेत की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीसाठी किती पर्सेंटेजची सीट्स रिझर्वड आहेत. जसे की SC साठी 13% सीट रिझर्वड आहेत, OBC साठी 19% सीट रिझर्वड आहेत. तर हे सगळे एवढे पर्सेंटेज तुमचे सीट हे रिझर्वड आहेत आणि ह्याच्यामध्ये कट ऑफ पण ड्रॉप होतो. ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देतो. एक कॉलेज आहे VIT पुणे कॉलेज, मोस्ट रेप्युटेड कॉलेज आहे, तुम्हाला पण माहिती असेल. तर ह्या कॉलेजचं बघा तुमचं ओपनचा कट ऑफ किती आहे. आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मोस्ट डिमांडेड ब्रांच आहे आणि ह्या ओपनचा कट ऑफ आपण बघितलं 98.94%. तोच आपण SCचा बघितलं 95% ड्रॉप झालं. STचं तर अजून कमी झालं 86%. तसेच तुम्ही बाकीच्या कॅटेगरीचे पण कट ऑफ बघू शकता. जर तुम्ही कुठल्याही स्पेशल रिझर्वेशनमध्ये असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही PWD डिफेन्समध्ये असाल तर तुमच्यासाठी 5% कोटा असतो, म्हणजे 5% सीट रिझर्वड असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ते बघितलं तर PWDचा कट ऑफ अजून किती कमी गेलेला आहे. 55%, 75%, 71% पर्यंत कट ऑफ कमी गेलेला आहे. ॲज वेल एज जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल, इथे बघा हे सगळे मायनॉरिटीज आहेत. सो हे जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल तर तुमच्यासाठी 50% सीट ह्या इथे रिझर्वड आहेत. आता मायनॉरिटीचा बेनिफिट काय मिळतं, की इथे मी एक कॉलेज घेतलेलं आहे, ते आहे विवेकानंद कॉलेज. विवेकानंद कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर हे एक सिंधी मायनॉरिटीचं कॉलेज आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पण सिंधी मायनॉरिटीची लोकं असतील तर त्यांच्यासाठी 50% सीट ह्या कॉलेजमध्ये रिझर्वड असतात. जसं की तुम्ही ते बघू शकता, ह्या कॉलेजमध्ये CH साठी ओपन नॉर्मल कॅटेगरीचा ओपनचा कट ऑफ 98% पर्यंत गेला आहे. पण तोच जर आपण मायनॉरिटीचा कट ऑफ बघितला तर हे ते 78% पर्यंत कट ऑफ गेला आहे. तर मायनॉरिटीचे बेनिफिट्स पण तुम्हाला ह्या इथे असतात. सो त्याच्यामुळे जेवढे पण बेनिफिट्स आहेत ना हे तुम्ही घ्या आणि ह्याचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही अवेलेबल करून घ्या, कारण की जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला बेनिफिट मिळणार नाहीत. कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात ह्याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सांगेन की कोणाला काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात. त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, एक ती व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आता इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं सीट रिझर्वेशनचं आणि ओव्हरऑल कॅपराऊंडच्या स्ट्रॅटेजीचं. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की तुमची पूर्ण कॅपराऊंडची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर नॉन कॅप प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण बोलतो स्पॉट राऊंड प्रोसेस. आता ही स्पॉट राऊंड प्रोसेस ह्याचे मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो. सगळ्यात पहिले स्पॉट राऊंडला अगेन्स्ट कॅप राऊंड पण बोलतात. तुम्ही जर कुठल्या कॉलेजच्या वेबसाईटवर व्हिजिट केलं, इव्हन तो COEPच्या वेबसाईटवर पण व्हिजिट केलं तर तिकडे तुम्हाला अगेन्स्ट कॅप राऊंड असं लिहून दिलेलं असेल. सो स्पॉट राऊंड आणि अगेन्स्ट कॅप राऊंड हे सेमच आहे, काही वेगळं नाही आहे, जस्ट शब्द वेगवेगळे ह्या इथे यूज केले जातात. आता ह्याच्यामध्ये स्पॉट राऊंडमध्ये काय होतं की ओव्हरऑल कॅप राऊंड तुमचा कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 हे चारही कॅप राऊंड कंप्लीट झाल्यानंतर जर कुठल्या कॉलेजमध्ये त्यांचे सीट्स व्हॅकंट राहिले असतील, मग ते कॉलेजवाले ते सीट्स भरण्यासाठी स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. म्हणजे सीट्स त्यांनीच कॉलेजला एक ऑथॉरिटी दिलेली आहे की जर तुमच्या कॉलेजमध्ये कुठलेही सीट रिकामे राहिले मग ते सीट भरण्यासाठी तुम्ही स्पॉट राऊंड कंडक्ट करू शकता. आता हे स्पॉट राऊंड पूर्ण कॉलेज लेवलवर कंडक्ट होतं, ह्याच्यामध्ये सीट सेल काही पण इंटरफेअर नाही करत. लास्ट इयरपासून सीट त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती स्पॉट राऊंडचे फॉर्म्स ओपन केलेले आहेत. म्हणजे त्यांनी पूर्ण लिस्ट देतात की कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंडला अप्लाय करायचं आहे, मग ते आपल्याला टिक करत जायचं असतं. मग हे सगळं तुम्हाला सीट सेलच्या वेबसाईटवरनं पण करता येतं. ॲज वेल ॲज जेव्हा ही स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू होते तेव्हा कॉलेजेस आपल्या इंडिव्हिज्युअल वेबसाईटवर, प्रत्येक कॉलेजची आपापली इंडिव्हिज्युअल वेबसाईट आहे, तर त्या कॉलेजेसच्या ऑफिशियल वेबसाईटवर
तुम्हाला स्पॉट राऊंडचे फॉर्मसुद्धा बघायला मिळतात. मग तिथून पण तुम्ही स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करू शकता. मग दादा हे आत्ताच अप्लाय करायचं आहे का? आत्ता नाही करायचं आहे. ही प्रोसेस कॅप राऊंड प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सुरू होते आणि त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल जेव्हा पण ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा. सो डोंट वरी. आता ह्या स्पॉट राऊंड प्रोसेसमध्ये तुम्हाला का अप्लाय केलं पाहिजे? कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्सवर पण ॲडमिशन मिळू शकतं. लिटरली स्पॉट राऊंडमध्ये भरपूर मुलांचे लक लागतात. म्हणजे काही मुलं अशी आहेत ज्यांना 70% आहेत, बट तरी त्यांना स्पॉट राऊंडमध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे बिकॉज ऑफ देअर लक. कारण की स्पॉट राऊंडमध्ये ना कोणी गॅरंटी नाही देऊ शकत की तुम्हाला गॅरंटीड ॲडमिशन मिळेल स्पॉट राऊंड थ्रू. ह्याच्यामध्ये तुमचं लक असेल, जर त्या कॉलेजमध्ये सीट्स व्हॅकंट असतील, तुम्हाला थोडाफार चांगला मेरिट आला असेल, मग त्या केसमध्ये तुम्ही त्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड थ्रू तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. बट अगेन हे कॉलेज लेवलवर राऊंड होतात, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीफार ट्रान्सपरन्सी ठेवली जाते. पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ह्याच्यामध्ये नसते. सो आय होप हे तुम्हाला स्पॉट राऊंडबद्दल समजलेलं असेल. आता त्याच्यानंतर IELTS राऊंड. आता IELTS राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. ह्याला आधी मॅनेजमेंट कोटा असा बोलायचो, बट लास्ट इयरपासून सीट्स त्यांनी एक नवीन वर्ड काढला आहे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. म्हणजे हे इन्स्टिट्यूट लेवल सीट्समधनं पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला डोनेशन भरावं लागू शकतं. लास्ट इयर सीट्स यांनी एक पब्लिकली एक नोटीस डिक्लेअर केली होती, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की जर कुठल्या कॉलेजेसला IELTS राऊंडमधनं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॅन्डिडेट्सकडनं एक्स्ट्रा फीज घेऊ शकता. म्हणजे जी नॉर्मल फीज असेल, सपोज एका कॉलेजची 1 लाख ही नॉर्मल फीज असेल, आणि जर त्या कॉलेजमध्ये तुम्ही IELTS थ्रू ॲडमिशन घेत असाल, इन्स्टिट्यूट लेवल थ्रू ॲडमिशन घेत असाल, मग ते कॉलेज तुमच्याकडनं 2x किंवा 3x पर्यंत फीज चार्ज करू शकतं. म्हणजे 2 ते 3 लाख तुमच्याकडनं फीज चार्ज करू शकतं. आता हे इन्स्टिट्यूट लेवल जे सीट्स आहेत हे प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये 20% सीट हे रिझर्वड असतात. म्हणजे 20% सीट हे इन्स्टिट्यूट लेवलला भरण्यासाठी हे दिलेलेच असतात, बट हे प्रायव्हेट कॉलेजमध्येच अवेलेबल असतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये IELTS राऊंड कंडक्ट होत नाही. सो जर तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल डायरेक्टली, मग ते तुम्ही IELTS राऊंड थ्रू घेऊ शकता, जिथे तुम्हाला एक्स्ट्रा फीज पण भरावी लागू शकते. इट्स डिपेंड अपॉन कॉलेज टू कॉलेज. असं कुठलं फिक्स नाही आहे की ह्या कॉलेजनी एवढेच फीज ठेवले पाहिजेत, ह्या कॉलेजनी एवढेच फीज ठेवले पाहिजेत. हे पूर्ण कॉलेज लेवलवर ॲडमिशन्स होतात. सो कॉलेजेसवर डिपेंड आहे की किती फीज ठेवायचे आहेत, किती फीज नाही ठेवायचे आहेत. जसे की काही कॉलेजेसचं असतं की CS ब्रांचसाठी जास्त फीज असतात. म्हणजे जर तुम्हाला IELTS थ्रू टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, CS, IT ह्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फीज जास्त असते. बट तिथेच जर तुम्हाला सेम कॉलेजमध्ये नॉन टेक ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फीज तुम्हाला कमी असते. मग असं पण असतं, ते तुम्ही कॉलेजेसच्या वेबसाईटवरनं ते सगळं फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. अगेन IELTSमध्ये पण कॉम्पिटिशन खूप कमी असते बिकॉज इथे डोनेशन घेतलं जातं, म्हणून ह्या इथे भरपूर मुलं अप्लाय नाही करत आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला लोअर मार्क्सवर पण ॲडमिशन मिळू शकतं. हां, स्पॉट राऊंडमध्ये डोनेशन वगैरे नाही घेतले जात. इथे जी कॉलेजची रेग्युलर फीज आहे हीच तुमच्याकडनं घेतली जाते. बट IELTSमध्ये ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं 2x किंवा 3x पर्यंत फीज घेतली जाऊ शकते. सो ही ओव्हरऑल प्रोसेस होती कॅप राऊंडपासून ते IELTS राऊंडपर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि जरी तुम्हाला कमी मार्क असतील तरी पण तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून घेऊ शकता. सो इथपर्यंत आपल्याला एक मॉरल ऑफ दी स्टोरी समजलेली असेल की तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत ॲट दी एंड पूर्ण एंडपर्यंत आपल्याला ॲडमिशनसाठी ट्राय करत राहायचं आहे, ज्याच्याने आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. अपग्रेड्स होतात, बट तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. मी पूर्ण कॅप राऊंडच्या प्रोसेसवर नक्की काय काय कॅप राऊंडमध्ये स्टेप्स होतात, प्रत्येक स्टेप छोटे छोटे स्टेप प्रत्येक एकदम डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. ह्या नंबरवर मला तुम्ही मेसेज करा, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. म्हणजे मी तुम्हाला जे पण डिटेल्स आहेत हे मी तुम्हाला शेअर करेन. अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे, लिमिटेड टाईमसाठी असेल. सो जेवढं लवकर होऊ शकेल तेवढं लवकर तुम्ही एनरोल करू शकता. आणि तुम्हाला फीचर्स बघायचे असतील तर हे सगळे आपले फीचर्स आहेत. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे, तर हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. सो आय होप ही तुम्हाला व्हिडिओ समजली असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. बाकी ॲडमिशनचे रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.